थोडं तुझं आणि थोडं माझं मालिकेच्या 30 सप्टेंबरच्या भागात गायत्री मानसीला जाब विचारते की तुमचं भांडणाचं नाटक करून झालं, आता लग्नाचं नाटक करत आहात का? परंतु एवढं सगळं करून देखील तेजस तुझी जबाबदारी घ्यायला तयारच नाही आहे. कारण त्याला देखील चांगलंच माहिती आहे की तो किती बेजबाबदार आहे ते. त्यानंतर गायत्री खूप घाण भाषेमध्ये मानसीचा अपमान करते. ती सर्वांच्या समोर म्हणते, कसं आहे ना मानसी, तेजस ना इतका बेजबाबदार आहे की तो तुझी लग्न न करता ही जबाबदारी पार पाडेल. आणि समाजातली माणसं तुला काय म्हणतील माहिती आहे का? तेजसची बायको म्हणून तू मिरवली जाणार नाही, तर तेजसने ठेवलेली बाई असं म्हणून मिरवली जाशील. त्याच वेळेस तेजसच्या रागाचा पारा चढतो आणि तेजस तिथेच गायत्रीचं तोंड बंद करतो. तेजस गायत्रीला सडेतोड उत्तर देतो. तो म्हणतो की लाज तर तुम्हाला वाटायला हवी आणि मिस लकी चार्मचा अपमान मी नाही खपवून घेणार. त्याचवेळी गायत्री तेजसला म्हणते की का खपवून घेशील ना तू, कारण नातं आहे ना तुमच्या दोघांचं. खूप घाणेरड्या भाषेमध्ये ती मानसीचा अपमान करत असते आणि ही गोष्ट तेजसला सहनच होत नसते. फक्त मानसीला आधार द्यायचा याच कारणासाठी तेजसने तिच्यासोबत भांडणाचं नाटक केलेलं असतं आणि त्याचाच वेगळा अर्थ काढून गायत्री मानसीच्या चारित्र्यावरती शिंतोडे उडवते. तेजस गायत्रीला म्हणतो की आता तुमची एकही गोष्ट मी खपवून नाही घेणार वहिनी, आत्ताच्या आत्ता मिस लकी चार्मची माफी मागा. तेव्हा गायत्री चिडूनच तेजसला विचारते की का का मागायची मी त्याची माफी? कोण आहे कोणती? मानसीच्या नंतर गायत्री तेजसला जाब विचारते. ती त्याला म्हणते की एवढंच जर असेल ना, एवढाच जर तुला राग येत असेल ना, तर सिद्ध कर की तुमचं नातं नक्की काय आहे ते. सिद्ध कर तुमच्या नात्यातली नैतिकता. मी तिला बोलल्यानंतर तुला एवढा राग का येतोय माझा? गायत्री तेजस मानसी यांच्या चारित्र्यावरती चिखलफेक तर करतच असते, परंतु तिने अर्थाचा अनर्थ करत त्यांच्या नात्याचा एक वेगळाच अर्थ काढलेला असतो. ती तिथे तेजस मानसी या दोघांनाही म्हणते की तुमच्यात नातं फक्त स्वार्थाचं आहे, गरजेपोटी आधारापोटी तयार झालेलं. आणि मी स्टॉपर खूप चुकीचा माणूस निवडला आहेस हा तू. अगं तू हा ना तुझी जबाबदारी घेणारच नाही. गायत्रीच्या तोंडून हे वाक्य बाहेर पडता क्षणी तेजस तिथे मोठ्यानेच सर्वांच्या समोर सांगतो की मी तयार आहे मानसीची जबाबदारी घ्यायला. तेजसने सर्वांच्या समोर खूप मोठा निर्णय घेऊन गायत्रीला हादरवून सोडलेलं असतं. अखेर संपतरावांना दिलेलं वचन पूर्ण होणार असतं. घरातले सर्वच जण हादरून गेलेले असतात तेजसच्या एका निर्णयाने. परंतु इतक्यातच रजनी रणजित या दोघांचीही धमाकेदार एंट्री झालेली असते. तर ते दोघेही मानसीला लग्नासाठी मागणी घालायला आलेले असतात. परंतु प्रभू निवासात मात्र एक वेगळाच तमाशा निर्माण झालेला असतो. नियतीने एका क्षणात चक्र फिरवून मानसी तेजस यांची लग्नगाठ आता बांधली जाणार असते. त्याचनंतर तेजस एक एक पाऊल पुढे येत मानसीच्या समोर उभा राहतो. सर्वच जण आता आश्चर्यचकित झालेले असतात, धक्क्यात असतात. इतक्यातच रणजित रजनी दोघेही आले असता तिथे रजनीला विचारतो की अगं शगुनाची थाळी कुठे आहे? तेव्हा रजनी सांगते की अरे आधी आपण प्राथमिक बोलणी करून घेऊयात, त्यानंतर ड्रायव्हर पाठीमागून आणेलच की. दोघेही आले असता इकडे तेजस मानसीच्या हातात असलेलं मंगळसूत्र उचलतो आणि मानसीच्या समोर धरतो. तिथेच आता खूप मोठा ट्विस्ट आलेला असतो. ते म्हणजे रणजित समोर आलेला असतो. ज्यावेळी रणजित रजनी दोघेही तेजस मानसीला एकत्र एकमेकांच्या समोर पाहतात त्याच वेळेस ते दोघेही हादरून गेलेले असतात. परंतु संपदा मात्र तितकीच खुश असते. कारण कशा का पद्धतीने असे ना, परंतु संपतरावांचं वचन देखील पूर्ण होत असतं आणि मानसीची इच्छा देखील. अखेर तेजसने मानसीला मंगळसूत्र घातलेलं असतं. तेही सर्वांच्या समोर, सर्वांच्या साक्षीने. तेजसने मानसीला त्याच्या बायकोचा खूप मोठा अधिकार मिळवून दिलेला असतो. ज्या गायत्रीने मानसीच्या चारित्र्यावरती चिंतोडे उडवून तिचा अपमान केलेला असतो, तीच गायत्री आता मुख गिळून शांत उभी असते. इतक्यातच रणजित जोराने तेजसला हाक मारतो आणि तो पुढे येऊन विचारतो की तेजस, हे नक्की सगळं काय आहे? तू मानसीच्या गळ्यात मंगळसूत्र कसं घातलंस? तेव्हा गायत्री चिडलेली असते. ती रणजितला सांगते की दिसत नाहीये का तुम्हाला, त्याने लग्न केलं आहे मानसीसोबत. रणजितला आता जबरदस्त धक्का बसलेला असतो. कारण तेजसने तर मानसी रणजित या दोघांचीही लग्नगाठ बांधण्याचा निर्णय घेतला असता अचानकपणे तेजस कसा पालटला हेच रणजितला कळत नसतं. तो परत विचारतो की तेजस हे सगळं काय आहे? तेव्हा रजनी त्याला सांगते की अरे दिसत नाहीये का तुला,
सर्वांच्या समोर त्याने तिच्या गळ्यात मंगळसूत्र घातलंय, म्हणजेच लग्न केलं आहे तिच्यासोबत. सर्वांच्या समोरच हादरून गेलेला रणजित तेजसला विचारतो की परंतु तू तर आम्हाला मानसीला मागणी घालण्यासाठी स्वतःहून बोलवलं होतं ना इथे, मग हे सगळं? तर तिथे गायत्रीला काहीच सुचत नाही. ती सर्वांना तिथे म्हणते की 1 मिनिट, हा सगळा सावळा गोंधळ आहे. सर्वांच्या समोर मुद्दाम गायत्री मानसी तेजस यांच्या नात्याचा चुकीचा अर्थ लावते. ती तिथे तात्यांना सांगते की तात्यासाहेब, बघताय ना तुम्ही, आतापर्यंत तेजसशी भांडणारी मुलगी आज अचानकपणे तिच्याशी लग्न करायला तयार झाली आणि हा तुमचा प्रभूंचा देवटा सर्वांना झुकारून तिच्या गळ्यात मंगळसूत्र घालतो आहे. बरं, जिच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं आहे तिला बघायला एक वेगळं स्थळ आलं आहे आणि तेही कोणाच्या सांगण्यावरनं, तर तुमच्या देवट्याच्या सांगण्यावरनं. तिथेच आता रणजितच्या समोर एक खूप मोठा उलगडा झालेला असतो. ते म्हणजे तेजस हा प्रभू घरातच राहतो. रणजित धक्क्यानेच त्याला विचारतो की म्हणजे तुम्ही याच घरात राहता तेजस? तेजस रणजितची माफी मागतो आणि त्याला म्हणतो की रणजितराव प्लीज, खरंच गैरसमज झाला आहेत, मी नंतर सांगतो तुम्हाला सगळं. तेव्हा रजनी चिडते आणि तेजसला म्हणते की एक गबस, अत्यंत खोटारडा आहेस तू, वेडसर आहेस. तेव्हा गायत्री म्हणते की वा तेजस, थँक गॉड कोणीतरी खरा ओळखला तुला. परंतु सगळ्यात जास्त तेजसला जर ओळखणारं कोण असेल तर ती फक्त असते मानसी. रजनी सर्वांसमोर खुलासा करते की हा माझ्या मुलाच्या पाठीमागे लागला होता मानसीशी लग्न कर म्हणून, आणि त्याचसाठी त्याने माझी समजूत देखील काढली. आणि जेव्हा मी मानसी रणजितचं लग्न लावून द्यायला तयार झाले तर त्याने मला सांगितलं की आजच या तुम्ही घरात मागणी घालायला. मग इथे तू कशाला बोलवलंस आम्हाला हे सगळं बघायला? रजनी देखील आता तेजसवरती खूप चिडलेली असते. ती त्याला जाब विचारत असते. आता गायत्रीला तर चांगलाच चान्स मिळालेला असतो तेजसचा कमीपणा दाखवण्यासाठी. ती तिथे तात्यांना म्हणते की बघा तात्यासाहेब, तुमच्या देवटाने फसवणूक केलेला अजून एक माणूस, म्हणजे आता सध्या त्याची जी बायको आहे ना मानसी, तिचं लग्न ऑलरेडी त्याने दुसऱ्या कोणासोबत तरी ठरवलं होतं. तेही कशासाठी, तर पैशासाठी. सर्वांच्या समोर गायत्री तेजस किती चुकीचा, किती खोटारडा, किती विश्वासघाती माणूस आहे हेच सिद्ध करण्याचा प्रयत्न करत असते की जेणेकरून पुन्हा तेजसशी कोणीही संबंधच ठेवू नये. आणि एकदा का तेजस प्रभू घराच्या बाहेर पडला तर आयतं घर तिला गिळायला मिळेल हे चांगलंच तिला माहिती असतं. त्यासाठी नीच गायत्रीची तेवढी धडपड चालू असते. त्यानंतर गायत्री तिथे तात्यांना सांगते की तात्यासाहेब, या माणसाला पाहिलं असेल तुम्ही याआधी सुद्धा, नाही म्हणजे तुमच्या मेंदूवरती खूप सारा प्रेशर आहे, परंतु तरी देखील आठवण्याचा प्रयत्न करा, आठवा. तेव्हा तात्यासाहेबांना तो मशीनच्या लिलावाचा एक प्रसंग आठवतो की ज्या दिवशी लिलाव होणार तिथेच 1 लाख रुपये देऊन ते मशीन रणजितने विकत घेतली आणि ठेवली कुठे, प्रभू निवासातच. तात्यासाहेबांनी अगदी अचूक रणजितला ओळखता क्षणी गायत्री म्हणते की अगदी बरोबर तात्यासाहेब, रणजित जहागीरदार. आपली मशीन ज्यांनी विकत घेतली होती ती, परंतु त्यांनी मशीन विकत घेतली आणि ती ठेवली याच घरात. कोणाच्या सांगण्यावरून, तर तुमच्या तिवट्याच्या सांगण्यावरून. आणि हे सगळं त्याने कशाच्या मोबदल्यात करून घेतलं, तर मानसीचं लग्न त्या रणजितसोबत लावून द्यायचं या मोबदल्यात. गायत्रीने पुन्हा तात्यांच्या मनात गैरसमज निर्माण केलेले असतात तेजसबद्दल. तेजसने तर खूप चांगल्या हेतूने रणजितची मदत मागितलेली असते आणि आता त्याने स्वतःहूनच तिच्यासोबत लग्न केलं आहे. याचा अर्थ तुम्हाला लक्षात येतोय का तात्यासाहेब? त्याने व्यवहार केला आहे लग्नाचा. मला ना नक्कीच खात्री आहे या मानसीची लग्न करण्याच्या मागे सुद्धा याचा नक्कीच काहीतरी हेतू असेल. तर तिथेच आता रजनी मोठ्याने सर्वांसमोर म्हणते की कारण काहीही असू देत, जर तुला त्या मानसीची लग्न करायचंच होतं तर मग माझ्या मुलाच्या पाठीमागे हात धुवून का लागला होतास तू? इतक्यातच तेजस आता समोर येतो आणि रणजितची समजूत घालतो. तो सांगतो की रणजितराव, खरंच हे मी ठरवून केलेलं नाही आहे, प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा. आणि ते मशीन या घरातच राहावं असं मला वाटत होतं, परंतु जे केलं ते चांगल्या हेतूनं केलं होतं. तेजस त्यापुढे रणजितला सांगतो की रणजितराव, खरंच ते मशीन तुम्ही जर विकत घेऊन या घरात ठेवले असेल तर मी तुम्हाला म्हटलं होतं की त्या मशीनचे पैसे मी फेडतो, आणि जर माझ्या मनात असं काहीतरी असतं तर मी त्या मशीनचे पैसे फेडायला का तयार झालो असतो. आणि एवढंच नाही तर त्या मशीनच्या पैशाचा पहिला हप्ताही मी तुम्हाला आणून दिला होता ना, प्लीज आठव ना. मी खरंच सांगतोय की हे सगळं ठरवून नाही केलं आहे. तर रणजितच्या रागाचा पारा चढतो आणि रणजित जोराचा तेजसला ढकलतो.
सर्वांना याचा खूपच मोठा धक्का बसतो, परंतु गायत्रीला खूप छान वाटतं. रणजित आता पुरता तुटून गेलेला असतो, कोलमडून गेलेला असतो. तो तेजसला म्हणतो की तुला माहिती होतं ना की हिच्यासाठी मी किती झुरतो, किती प्रेम करतो मी मानसीवरती, आणि त्याचसाठी तू जे सांगल ते केलं होतंस ना मी. एवढंच नाही तर तुम्हाला मित्र मानलं होतं मी. तुम्ही मला सतत काय सांगायचा की मानसी इकडे गेली आहे, मानसीसाठी हे करा म्हणजे ती इम्प्रेस होईल. तुम्ही जे सांगत आलात ते मी करत आलो, परंतु आज तुम्ही मला लग्नाची मागणी घालायला बोलवलं होतं ना. तुम्ही मला हेच सांगितलं की मानसी तयार झाली आहे लग्नासाठी, परंतु तेजसलाही माहिती नसतं की किती मोठा गैरसमज झाला आहे. सगळ्याच गोंधळात गोंधळ निर्माण झालेला असतो. गायत्रीच्या सांगण्यामुळे तिथे रणजितचा देखील तेजसच्या बाबतीत खूप मोठा गैरसमज होतो. तो तिथे म्हणायला लागतो की पैशांसाठी, हे सगळं पैशांसाठीच केलं ना तू. या जे म्हणत आहेत ते बरोबरच आहेस, कारण तुला माहिती होतं की मी तुझ्या उपयोगाला येणार. मानसी मला हवे आहे म्हटल्यानंतर तू जे सांगशील तेच मी करणार. अत्यंत स्वार्थी आहेस तू तेजस. तेजस आता खूप दुखावला गेलेला असतो. चहूबाजूनी सर्वांनीच त्याला फक्त आणि फक्त विश्वासघाती हाच टॅग दिलेला असतो. तिथेच गायत्री सर्वांसमोर सांगते की अगदी बरोबर बोलतायत तुम्ही. हा स्वार्थी तर आहेच, परंतु त्याचबरोबर निर्लज्ज देखील आहे हा. त्यानंतर परत तेजस हा स्वतःची बाजू सावरून घेण्यासाठी, स्वतःची बाजू समजून घेण्यासाठी रणजितची समजूत घालतो. तो त्याला सांगतो की खरंच माफ करा. त्याच्यासमोर हात देखील जोडतो तेजस. परंतु रणजित इतका चिडलेला असतो की तो रागाने परत तेजसला जोराचा ढकलून देतो आणि सपोर्टरने तेजसवरती आता हा घाव घालणार. इतक्यातच मानसी समोर येते. तेजसची ढाल बनून मानसी उभी राहते. संपतरावांना दिलेलं वचनच असतं ते की प्रत्येक संकटात मानसी त्याची साथ देणार असते. मानसी रणजितला सांगते की ते शांत आहेत कारण ते स्वतःला तुमचा गुन्हेगार मानतात. तेजसच्या मनात काहीही असलं तरी देखील मला हे लग्न अगदी मनापासून मान्य आहे. त्यानंतर मानसी रणजितला विचारते की रणजित, पैशाच्या आणि विश्वासघाताच्या गोष्टी तुम्ही मला करतात. आणि मानसी सपोर्टर मागे खेचते. त्याच वेळेस रणजित तोंडावर पडणार इतक्यातच तेजस त्याची मदत करतो. त्याला तो उठवतो. तेजसने रणजितला खाली पडूही दिलेलं नसतं, तर रणजित तरी देखील तेजसला पुन्हा ढकलतो. तेव्हा मानसी सर्वांच्या समोर तेजसची पडती बाजू स्वतः सावरून घेते. ती रणजितला सांगते की बघा, एवढे बोललात तुम्ही त्यांना, शेवटी तुम्ही धडपडले तर ते आले तुम्हाला सावरायला. त्यानंतर मानसी स्पष्टपणे रणजितला सांगते की तुम्ही लग्नाच्या गोष्टी करत आहात, परंतु एक सांगते मी तुम्हाला की तुमच्यासोबत लग्न उभ्या आयुष्यात केलं नसतं मी. तिथे सर्वांनाच धक्का बसलेला असतो. तर रजनी मध्यस्थी करते आणि सर्वांच्या समोर म्हणते की संपदाबाई, आवरा तुमच्या मुलीला. की उद्धट किती आहेस का तू. अगं, लग्न म्हणजे काय खेळ वाटला का तुला. आज ह्याच्याबरोबर उद्या त्याच्याबरोबर. अगं, तुझ्यावरती किती प्रेम करतो माझा मुलगा. तुझ्यासाठी घरदार सोडून ऑफिसमध्ये राहत होता तो. अन्न पाण्याचा देखील त्याग केला मला मनवण्यासाठी. त्यानंतर रजनीचा रोख ओढतो ते संपदाकडे. ती म्हणते की वा संपदाबाई, काय संस्कार आहेत. सगळ्या मान मर्तब मर्यादा सोडून मी इथे आले होते हे लग्न पुन्हा जमवायला, आणि इथे आल्यानंतर काय पाहते तर ही थेर. त्यानंतर रजनी सर्वांच्या समोर मानसीचा अपमान करत म्हणते की संपतराव तर सतत म्हणायचे की माझी मुलगी माझ्या शब्दाबाहेर नाही आहे. अगं मानसी, मेलेल्या बापाचा तरी मान राखायचास. मानसी निमूटपणे सगळा अपमान सहन करून घेते. त्यानंतर सर्वांच्या समोर रजनी संपदाचे संस्कार, त्यांची लायकी सगळंच बाहेर काढते. ती संपदाला सांगते की हाच फरक आहे संपदाबाई तुमच्यात आणि आमच्यात. आम्ही खानदानी लोक असं वागत नाही. त्यानंतर ती रणजितला सांगते की रणजित, पाहतोयस ना, मी तुला आधीच सांगितलं होतं की ही मुलगी अपशकुनीच आहे. ही जेव्हापासून तुझ्या आयुष्यात आले आहे तेव्हापासून फक्त तुला त्रासच होतो आहे. आज स्पष्टपणे तुला दिसलंही. चल, इथे थांबण्यात काहीच अर्थ नाही आहे. रणजित रजनीसोबत जाणार इतक्यात तेजस हात जोडून त्याच्यासमोर उभा राहतो आणि त्याची पुन्हा माफी मागतो. तेव्हा रणजित त्याला सांगतो की मला तुझं काहीच ऐकून घ्यायचं नाही आहे मित्रा. रणजित रजनीची माफी मागतो आणि म्हणतो की तुझंच बरोबर होतं आई. माझा निर्णय खरंच चुकला, माफ कर मला. आणि ते दोघेही निघून जातात.
सर्वांच्या समोर पुन्हा गायत्रीला चान्स मिळालेला असतो अपमान करण्यासाठी आणि ती तेजस मानसी या दोघांनाही सांगते की पाहिलं तुमच्या एका निर्णयाने किती माणसं दुखावली गेली आहेत ते, आणि तुम्ही या दिवट्याच्या बघण्याचा कार्यक्रमाचा घाट घालत होतात. पाहिलं ना काय झालं ते. इतक्यात दिनेश आलेला असतो. तेव्हा गायत्री धक्क्यानेच विचारते की दिनेश, एवढ्या लवकर तू इथे? तेव्हा दिनेश सांगतो की हो, तेजसचा बघण्याचा कार्यक्रम होता ना. तर गायत्री समोर आता अजून एक खुलासा झालेला असतो की घरातल्या सर्वांनाच माहिती होती गोष्ट, परंतु तिला माहिती नव्हती. तर गायत्री दिनेशला सांगते की परंतु काय झालं आहे ना, तुझा थोडासा वेळ चुकला आहे. तुझ्या भावाने या दिवट्याने डायरेक्ट बघण्याचा कार्यक्रम नाही तर लग्नच केलं आहे. दिनेशला धक्काच बसतो. तेव्हा मानसीकडे हात दाखवत गायत्री सांगते की ही बघ तुझी नवी वहिनी, प्रभू घराण्याची सून. दिनेश धक्क्यानेच विचारतो की परंतु कसं शक्य आहे, कारण या दोघांमध्ये तर 36चा आकडा होता ना. चिडलेली गायत्री सर्वांना तिथे म्हणते की सतत तुम्ही मला म्हणत होतात ना की मी मुद्दाम तेजसला त्रास देते, सर्वांच्या समोर त्याला खोटं पाडत असते, घालून पाडून बोलत असते. आता प्रत्येक या घरातल्या एका प्रभूने येऊन मला सांगावं की मी हे सगळं मुद्दाम करत होते. याने जे केलं तो विश्वासघात नाही आहे का? याने आपल्यामध्येच राहून आपल्याच पाठीत खंजीर खुपसला आहे. त्याचनंतर गायत्री सर्वांनाच विचारते की तेजस मानसीच्या नात्याचा खरा अर्थ कोणाला माहिती होता? नव्हता ना माहिती. सगळ्यांनाच अंधारात ठेवलं त्या दोघांनी. नाही म्हणजे आता मला सांगाच की या दोघांचं हे लग्न घरातील कोणाकोणाला मान्य आहे ते. त्याचनंतर गायत्री मुद्दाम तिथे आता विचारते की काय ग आभा, कशी वाटली तुला तुझी नवीन वहिनी? आवडते का? मान्य आहे का तुला हे लग्न? नाही म्हणजे उद्या परवा जर यांना बाळ झालं तर त्याचं नाव तुलाच ठेवावं लागणार आहे आत्या म्हणून. ठेवशील ना? आभा चिडूनच तेथून निघून जाते. तिला देखील तेजसचा खूप राग आलेला असतो, कारण मानसी तिला पूर्वीपासूनच आवडत नसते. तर त्याचनंतर ती दिनेशला म्हणते की दिनेश, सख्ख्या भावाला तुझ्या विश्वासाने बाईक दिली होतीस ना, आता 4 व्हीलर घेऊन दे, नव्या वहिनीला ऊड लागू नये म्हणून. तेव्हा दिनेश देखील तेजसवरती खूप चिडलेला असतो. तो म्हणतो की तेजस, अरे किती मूर्खासारखा वागतोयस तू, कळतंय का तुला? आधीच्या केलेल्या चुका सुधारायच्या सोडून नव्या चुका का करतोयस? होपलेस कुठला, असं म्हणून तोही त्याच्यावरती चिडून निघून जातो. घरातील कोणालाच हे लग्न मान्य नसतं, परंतु तेजस मानसी यांच्यामध्ये काय नक्की नातं आहे हे सुनंदाला चांगलंच माहिती असतं. तरी देखील ती अजूनपर्यंत गप्पच असते. त्यानंतर गायत्री जेव्हा सूरज असं म्हणते, सूरज देखील तिथे म्हणतो की नाही वहिनी बरोबर आहे तुमचं. तेव्हा गायत्री म्हणते की नाही बरोबर तर माझं आहेच रे, परंतु आज तेजसचा बघण्याचा कार्यक्रम कुणामुळे होता? असं म्हणता क्षणी सूरज लगेच गीतावरती चिडतो आणि तिला सांगतो की चल बाहेर निघ इथून. गायत्रीला तेच तर हवं असतं, कारण गीता एकटीच अशी असते त्या घरात की जी तेजसची साथ देणारी असते. हे सगळं होऊन देखील गीता त्याचीच बाजू घेते. सूरज तिथे सांगतो की त्याची बाजू घेऊ मी? तुला असं वाटतंय की मी त्याची साथ देऊ? मग काय करू, घराच्या बाहेर राहूल का? हे बघ तू सगळं इथे आता अजिबात या घरात पुन्हा यायचं नाही, असं म्हणत तेजस मध्यस्थी करून देखील सूरज त्याला बाहेर ढकलतो आणि गायत्रीच्या सांगण्यावरून गीताला तो बाहेर हाकलवून देतो आणि प्रभुनिवासात येण्याचा तिचा रस्ता कायमचा बंद करून टाकतो. त्यानंतर गायत्री सुयोगला सुटून तिथून जायला सांगते. हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपण पाहणार आहोत की सर्वच जण तेथून निघून गेले असतात. तात्या तेजसवरती खूप चिडलेले असतात. ते त्याला म्हणतात की स्वतःचं आयुष्य तर उद्ध्वस्त केलंच आहेस, परंतु आज या मुलीच्या गळ्यात मंगळसूत्र घालून हिचं देखील आयुष्य उद्ध्वस्त केलंस तू. तेजस, अजूनही वेळ गेलेली नाही आहे. रितसर लग्न अजूनही तू केलेलं नाही आहेस, त्यामुळे आत्ताच्या आत्ता तिच्या गळ्यातून मंगळसूत्र काढ आणि मोकळं कर तिला. तरी देखील तेजस आता हे सगळं तात्यांचं ऐकत नसल्याने तात्यासाहेब तेजसवर ते हात उगारतात. इतक्यातच हात जोडत मानसी तेजसची ढाल बनून तात्यांच्या समोर उभी असते. आता घरातल्या सर्वांनीच तेजस मानसीचं लग्न नाकारलं आहे, परंतु नियतीने मात्र त्यांची लग्नगाठ तर बांधली आहे. आता मानसी एक एक करत तेजसच्या साथीने घरातल्या सर्वांचीच मनं कशी जिंकणार आणि तेजसच्या साथीने सुखाचा संसार कसा फुलवणार हे येणाऱ्या भागात पाहायला खूप मजा येईल.